तर आज आम्ही रोड ट्रिपसाठी चाललोय. कुठे चाललोय, काय चाललोय आणि कोण कोण आहे ते तुम्हाला हळूहळू समजेल. तर चला बघूया. आता आमचा फुटबॉलमध्ये फर्स्ट ब्रेक आहे खो-खोचा. तर आणि लॉंग विकेंड आहे तर एवढी रश आहे की बसायला सुद्धा जागा नाही. तर आम्ही नॉर्मली टेकअवेच घेऊ. काय झालं रिवा? मातूनी सगळे फ्राईज खाल्ले आणि आम्हाला ठेवलेच नाही रिवा आणि मला. मी उलट सगळ्यांना काढून दिले त्यातले. पण रिवा आपल्याला दिले, आपण सगळ्यामध्ये नव्हतं वाटते. तुमच्यासाठी एक ठेवलेलं रिवा आहे बघा. त्याच्यात आहेत, त्याच्यात अजून 3-4 मजूर दिला आणि एक तुम्ही सगळे तिथे उभे होते, सगळ्यांनी खाल्लं. 3च मील घेतली. तेव्हा जॉब पाहिजे तेव्हा कोण बोललं नाही. मी बोली फ्राईज मला स्वतःचे असे ठेवायचे खिशामध्ये ना रिवा ना मी दादा. पण 3 होते तर मग 2च कसे काय? तिसरा कुठे गेला? त्यांच्याकडे दिला ना कोणच्याकडे? रुपाताई त्यांच्या गाडीत हा. आणि एक तिथं बाहेर खात होते बरोबर. हा मग आणि एक इथं आहे. एक इथे आहे, एवढाच आहे. तिथे खाल्ला ना आम्ही कधी हल्ली बसून. नाही खाल्ला. तिथं एकच खोललेला. आम्ही दोघींनी नाही, एक दोन फ्राय खाल्लेले. खाल्ले. हा. मग आम्ही 2च होते. दोघींनी फक्त एकच फ्राईज खाल्ले. जाऊ दे सोडा, आता जेवू आता. चा- इथून ड्राईव्ह सुरू घ्या. जाऊ दे ना, बोंबील बटाटा आणले. तो आता आपण भाकरी आणि बोंबील बटाटा खाऊया तिथं थांबून गाडी. तू पण खाशील ना रिवा? झाडाखाली ओके रिवा. मस्त रिवा तू असं कधी ट्राय केलेस का झाडाखाली बसून? प्राईजला फक्त बटाटा बटाटा आणि थोडस स्पायसी हा सॉसेस मध्ये रॅप भाकर मध्ये असं टाकून खाऊ शकतेस. इंडियन रॅप. येस. तो येतो ना भाकरीचा शोरमा येतो ना. हा आता नवीन निघाले. हो माहिती का तुला भाकरी शोरमा निघालं? तुला मी बनवून देऊ का तसा घरी? तर आता आमचा हा सेकंड ब्रेक होता वॉशरूमसाठी आणि जेवणासाठी. तर घरून आणलं आहे भाकरी आणि काहीतरी आहे तर त्यात आम्ही खाऊ. रिवा नाही जेवायचं, ती बोलत होती की एक पण स्टॉप नाही घ्यायचा, डायरेक्ट नॉनस्टॉप जाऊया. आता सगळ्यांना वॉशरूमला जायचं होतं म्हणून या मॅडमला नॉनस्टॉप घरी जायचं. सॉरी कुठे जायचं आहे, थांबायचंच नव्हतं. या उज्जैनचं Listen to what I say because my ideas are the best. येस. एवढे लांब आहे आपण नाही पोहोचू शकत. आपण केलं हॉटेल बुक. कुठे कुठे? सांगली केलं. हुबली हुबली तिथून तिथे कुठे पुढे पहिला आज ते कोकण. ओ वाव. आता आम्ही जेवणासाठी थांबलोय. ब्रेक ब्रेक ब्रेक. बोंबील बटाटा भाकर. हे ताई तू काय नाही आणलास? आणि तुम्ही दोघी तुम्ही फक्त फिरायला आलाय. जास्त हे होते वाटतं म्हणून. तर रात्री मुवमेंटवर क्लायमेट मस्त आहे, एवढं ऊन नाही. ती ब्रेक रिवा आपण फक्त ब्रेक साठीच उतरतोय. लॉलीपॉप अरे आम्ही लॉलीपॉप खात होतो तर ह्यांना सगळ्यांना चाय प्यायचंय म्हणून थांबलोय. आता आम्ही महाराष्ट्र बॉर्डर जस्ट क्रॉस केली आहे. लढाई करू. लढाई करून माझी तलवार तुटली. तुटली. आपण चाललोय कुठे ते सांग. हम लोग जा रहे मराठी आम्ही चाललोय गोकर्णला आणि मुर्डेश्वर. मी माझा पण लॉग घेते. ओके ओके. मम्मी तू काय पिते? कॉफी. ब्लॅक कॉफी. त्यांचं अजून आलं नाहीये स्पेशल गुळ. काय तुमचं एवढं स्पेशल ऑर्डर काय आहे? इथे आम्ही नाही पिणार आहे, त्या दोघीच पिणार आहे. तुमच्या अरे वा आमचं खाऊन झालंय. एवढे मस्त रस्ते आहेत ना इथले, क्लीन आणि एक लेवल मध्ये आहेत. नाही तर आपले वर खाली होतात. खड्डे पण नाहीत बघ रस्त्याला. लाईट्स तर पूर्ण रस्त्याला आहेत. रस्ता आहे सानू रस्ता. एडिटिंग चल रही है इसके कब से. रिवानी हॉटेल सिलेक्ट केलेलं. And like अजून it's रूम so clean. अजून रूम बघायचा आहे त्याच्यानंतर. वॉशरूम एवढं क्लीन होतं. येस सानू तुम्ही जे एक्सप्रेशन दिलेत ना, आम्ही बाहेर होतो आम्हाला असं वाटलं की बुकिंगच नाही झाली. आम्ही त्याला पूछा था कि हमें 3 रूम में हो जाएगा. आमचं तर सिलेक्शन झालं. आम्ही दादा बोला ये भी बच्ची है ये भी बच्ची है. उसको भी बोला बच्ची है. बच्ची आहे. बच्ची आहे. छोटी बच्ची है. अब
आता कालच झाली ओपनिंग याची, परवा दिवशी पूजा होती. आम्ही आलेलो 2 दिवस पहिला दिवाळी परवा बघायला. दिवशी सत्यनारायणची पूजा होती इथं. आज फर्स्ट कस्टमर आम्हीच आहे. आपलं कोणचं तारखेचा भट कोणतं? लीलाधर भेटली पूजाला. त्यांनी केलं. विच फ्लो? सेकंड. गुड हा. हॉटेल शुड बी एस्थेटिक. हे बही एक है. माय ग्रँड रिव्हिल मेरा ग्रँड रिव्हिल अरे बघ पटकन. जल्दी. गुड. It's go. Oh my god, it's aesthetic. It's not even good. येस गुड. It's not good. It's aesthetic. छान आहे. It's छान. येस. तर आता मी जस्ट हुबलीमध्ये पोहोचलो आणि चेक इन केलं आणि आता आम्ही खायला आलो. फ्रेश पण नाही झालं कारण फ्रेश होऊन डायरेक्ट झोपणार आहे, कारण सकाळी पण नोकरी करायचं. रोड ट्रिपमध्ये हेच कंटाळा येतो की गाडीत बसायचं. सांगू कसं वाटतं? कारण एंटरटेनमेंटचा सोर्स होता. ह्यावेळेस तिला झोपून दिला आधी. चलो उधर जाना है. ओके चलो. तिथे 2 ऑप्शन होते, एक स्काय लॉन्च होतं आणि एक फाईन डाईन होतं. Fine Dine मध्ये. हॅलो रिवा. गुड मॉर्निंग. आणि आता आमचा गेट रेडी शूट करतोय आता तुम्हाला वाटत असेल 5 वाजलेत बट ऍक्च्युली आम्हाला व्ह्यूच नाही. हा. सो आता मी गेट रेडी शूट करतोय. ताईचं वेगळं असणार आहे कारण ती वेगळी आहे. ताई बनवायचंय. आणि आम्ही तिघी येल्लो शेड मध्ये आहे ना, मम्मा तर ब्राऊन शेड मध्ये आणि तिची साडी पण आहे. ओके चलो फटाफट. गुड मॉर्निंग दिवा. गुड मॉर्निंग. तर आता मी उठलोय 7 वाजता उठलेलो, 9 वाजता रेडी होऊन निघालो. आता ब्रेकफास्ट करून डायरेक्ट निघू. आता फर्स्ट आम्ही गोकर्णाला जाऊ, नंतर मुर्डेश्वर, कारण दोन्ही कवर करायचं आहे. आणि सगळ्यांनी आज वाईट वाईट घातले. रिवा, मी आणि सानिका मॅचिंग आहोत. आमचे आउटफिट्स रिनिवाचे म्हणजे रिनिवा स्टिच करून घेतलेले. तर आता आम्ही निघते. रिवा. सो आता मी ब्रेकफास्टला आलो आहे. रिवाने इडली घेतली पण रिवाला इडलीच नाही आवडली. आईला शिकवायला पाहिजे. कारण तिला आईची आवडते. चल तू ब्रेड बटर खा, नाही तू ब्रेड जाम. हाय गर्ल. म्हणजे फोन हरवला त्याचं काय नाही. कसलं prank? कुठे जा शोध. तिकडे शोध, तिथेच आहे. ती फोन इथं ठेवून गेलेली पण तिला माहितीच आहे की फोन कुठे ठेवून गेले. त्यांचं तर शोधते. काय कधी नेहमी माझ्यावरच येतात. भले मी घेतला नसेल तरी तू चेक कर ना मला. कुठे ठेवलेलास फोन? तू फोन घेतलास का? मग तू कॅरी केलास तर तुला ठेवता नाही आलाच बरोबर तुझ्याजवळ. परत एकदा फोन लावून मग आता कुठे आहे मग? हे घे. लावलेला नाही लागत आहे. नाही लागत म्हणजे स्विच ऑफ केला वाटतं. कुठे ठेवल्या? घे आता माझा डाऊट घे. फुल रडायला घाबरली आहे ताई आता. आता परत तिथं ठेवलास फोन? आता मग लक्षात होतं बोलत होती की त्या होतं पण समजा तिथं मी बाजूला नसलोच तो मग गेला असता ना फोन तुझा. असं फोन ठेवायचा नाही तर घ्यायचा नाही आपल्या हातामध्ये. समजलं? ह्या दोघींनी मस्त झोप काढली आहे आणि या उठल्याने पाऊस स्टार्ट झाला. हा मेकअप बघा. जोरात पाऊस आहे यार. एवढं डेंजर ऊन आहे ना, दिसतोय पण खोलत नाहीत. आता मी जस्ट गोकर्णाला पोहोचलोय. आमच्या समोरच बीच आहे. आता दर्शन झालं आमचं आणि मंदिर 2:30ला बंद होतं, तर ते आता बंद होतं म्हणून घाई झालं आणि मोबाईल अलाउड नाही. आधी ते गणपतीचं बाजूला मंदिर आहे, तिथे चालू आहे. मस्त दर्शन झालं. म्हणजे काय झालं, बंद झालं ते पण. चलो दुपारी बंद करतात.
काय झालं? नहीं, मंदिर बंद हो गया है, पर हम लोग अभी इतने दूर से आ गए, इतने टाइम पे पहुंचे, तो ऐसा टाइम नहीं रखना चाहिए। अभी हम लोग दूसरी डेस्टिनेशन पे जा रहे हैं इसलिए. अभी हम मुरुडेश्वर जा रहे हैं. चलो चला. काय चाललंय? झिरो सिविक सेन्स वाली हिंदी बोलू मराठीत बोलू. कशात पण बोल. आम्ही आतमध्ये गेलेलो, फोटो काढत होतो आणि तिथे सांग फोटो हसी काढत हसी. होती तर खाली स्विंगम खाऊन धुतलेलं सानिकाच्या पायाला धुतलं. म्हणजे लोक तुम्ही दर्शनाला येता की आणि करायला येतात. लाईनीतच होतो आम्ही. इतके म्हणजे झिरो खरंच झिरो सिविक. आणि स्वच्छ ठेवायला म्हणजे कुठे पण काय पण करायला. म्हणजे महाराष्ट्र इतकं सुंदर आहे, सॉरी म्हणजे इंडियामध्ये एवढं सगळं सुंदर आहे, पण लोकांची घाण करतात म्हणून लोक बाहेरच्या देशांना बोलतात की बाहेर किती स्वच्छता आहे. आपण ह्या पॉईंटमध्ये मागे पडतो. आणि ते एकदम छोटा रोड आहे, ते कंजेस्टेड. आतमध्ये हो मम्मी. झोपून तू काय केलंस आहे? सॉरी मेकअप ब्रशनी पुसून देते मी हिच्या टॉपवर. मेकअप लावला. झोपा काढतात फक्त. ती बघ मागे. आता आम्ही जस्ट मुर्डेश्वरला पोहोचलोय. पूर्ण दिवस गाडीत बसून कसं वाटलं? गाडीत बसून चांगलं वाटलं. झोपून चांगलं वाटलं. तर आता आणि एवढी रश आहे. गोकर्णपेक्षा इथे जास्त गर्दी आहे. आणि काय बोलू तुम्हाला बघा, हे सेकंड बिगेस्ट स्टॅच्यू आहे हा शिवजीचा. मी तुम्हाला दाखवते. हाय गाईस. आता आम्ही मंदिराच्या लाईनीत लागलोय. सगळीकडेच आम्हाला गर्दी भेटली आहे कारण आज सॅटर्डे आहे म्हणून. आता आमचं दर्शन झालं. लाईन खूप आहे म्हणून आणि तिथे वरती जाता येतं लिफ्टनी, पण लिफ्टला एवढी गर्दी की गोल फिरून म्हणून आम्ही नाही गेलो. आता पुढे कुठे चाललं आहे माहीत नाही. चला. हॅलो एव्हरीवन. तर गुड मॉर्निंग. तर काल आम्ही मुर्डेश्वर निघालो होतो. तर आम्ही रस्त्यात चुकलो. लेट झालेलो ऑलमोस्ट 11:30 वगैरे वाजून गेलेले. तर आम्ही गोव्यामध्ये स्टे केला आणि इथे एवढा पाऊस पडतो, कंटिन्यू पाऊस पडतो. आणि आता आम्ही इथून चेकआउट करतो आहे. आता बघू पुढे काय प्लॅन. ऑलमोस्ट आज घरीच जाऊ, पण जर कुठे काय म्हणजे बघितलं तर तुम्हाला नक्कीच दाखवेल. आणि पाऊस एवढा पडतोय, डेंजर, कंटिन्यू पाऊस पडतोय इथे. तर चला. तुम्ही बसता का फुल कवर. आता आम्ही ते कलरफुल हाऊसेस आहे तिथे आलो आहे. साईडला बघायचं होतं आणि पाऊस काय कंटिन्यू पडतोय. तुला कसं वाटतंय? मस्त. भिजलं ना रेनकोट घातलं तर. माझं वली इकडे आहे ना मला. इकडे जा, नाकावर पाणी पडलं की. आता आम्ही नुसते गोव्यामध्ये आता फॅटफिशमध्ये 1 तासाची वेटिंग आहे. तर आता आम्ही तिथे साईडवाले तिकडे चाललो आहे आणि एवढा पाऊस आहे कुठे फिरता पण येत नाही. वैतागलो. ताई काय खातेस? डाडा बघ. लिटरल साप आहे. साप आहे की अजगर आहे बाबा. माय गॉड. हॅलो एव्हरीवन. गुड मॉर्निंग. तर आम्ही काल कोल्हापूरमध्ये थांबलेलो. आता महालक्ष्मीचं दर्शन घेऊन पुढे निघू म्हणजे घरी जाऊ. आमचं मेन पॉईंट गोकर्ण आणि मुर्डेश्वरच होतं, पण आमचा काल पण लेट झाला, आदल्या दिवशी पण लेट झाला, म्हणून आम्ही 2 स्टॉप घेतले. आत्ताच आमचं दर्शन झालं. मंदिराचं काम चाललं आहे म्हणून थोडं रश होती, पण आतमध्ये आमचं व्यवस्थित दर्शन झालं. आता फोटो काढून आणि निघतो. पाऊस नाही आज, नेमका पाऊस नाही, कारण काल 2 दिवस आम्हाला जो पाऊस भेटला ना खूप डेंजर. आम्ही दर्शन करून बसलो आहे आणि हे लोक वटपौर्णिमेची पूजा करायला चालले. त्याची वटपौर्णिमा आहे. आता आम्ही इथे बसतोय, तोपर्यंत हे लोक जाऊन येतील. सो आता आमचा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतोय. आम्ही मंदिरात जाऊन आल्यानंतर मी काही शूट नाही केलं.
रिवाने केलंस तू केलंस? हा मी केला माझा ब्लॉग केला. आता आम्ही इथे जेवायला थांबलोय. ऑलमोस्ट 10:30 झालेत आणि आता आम्ही जेवून घरी जाऊ. तुला तू स्कूलमध्ये जाणार आहेस का? माहीत नाही. आणि आमची इथे उद्या परत लाईट जाणार आहे. आमच्याकडे लाईट नेहमी जाते. नेहमी नाही जात गं, काहीतरी जात आहे. पण ती जेव्हा आपला ब्लॉग चालतो तेव्हा तर नक्कीच जाते. आमची एक गाडी पहिला आली, ते लोक अजून आले नाही. आम्ही असं वाटतं झोपेत न उठलं तर आम्ही झोपलं नव्हतं. मी तर 1 मिनिटं पण नाही, जाताना पण नाही, येताना पण मध्ये झोपलेली. तेव्हा तुमच्या दोघांची भांडणं झालेली तेव्हा ती मागे तिला गेलेली सोडून. तर आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि नेक्स्ट ब्लॉग काय पाहिजे कमेंट सेक्शनमध्ये सांगा. टाटा बाय 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 बाय.